अमरावती शहरातील वर्दळीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला राजकमल चौकातील रेल्वे पुलाला जर आपण पाहिलं तर मागील 10 दिवसांपूर्वी जे आहे ते तडे गेलेले आहेत। त्यामुळे मागील 10 दिवसांपासून या पुलावरली जी आहे ती जळ वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक भागात जर आपण पाहिलं तर वाहतूक कोंडी होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे जवळपास 65 वर्ष या पुलाच्या बांधकामाला झालेले आहेत। त्यामुळे जर आपण पाहिलं तर तडे गेलेले आहेत। त्यामुळे या पुलावरून जाणाऱ्या जळ वाहनांसाठी हा मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। जळ वाहन जे आहे ते या मार्गावरून जात नाही। हमालपुरा ते राजकमल चौकाकडे जे आहे ते जो रस्ता जातात त्या ठिकाणी या पुलात जे आहे ते उड्डाण पुलास तडे गेलेले आहेत। त्यामुळे जर आपण पाहिलं तर धोकादायक संपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवर हा पूल जो आहे तो जळ वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे। तशा पद्धतीने या ठिकाणी पोलिसांनी आपण बघू शकतो बॅरिकेडिंग देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे। पुढे जर आपण पाहिलं तर जळ वाहतुकीस बंदी अशा पद्धतीचे फलक देखील लावण्यात आलेले आहेत। ट्रक असेल किंवा मग मोठी मालवाहू गाडी जी आहे ते जळ वाहतूक यांना या उड्डाण पुलावर जे आहे ते पुलावर बंदी घालण्यात आली आहे। जवळपास 1960 मध्ये जर आपण पाहिलं तर या पुलाचं काम जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी जो आहे तो हा पूल जीर्ण झालेला आहे। त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर जळ वाहतुकीत जे आहे ते बंदी सध्या शहर पोलिसांनी घातलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।